गोष्टीचं नाव पहिली गाडी घेऊन अक्कलकोटला निघालो. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. पहिली गाडी घेतल्याचा आनंद अजूनही मनात ताजा होता. घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या मनात एकच विचार चालू होता, ही गाडी सर्वात आधी स्वामींच्या चरणी न्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. आईनं गाडीला हळद कुंकू लावलं, नारळ फोडला. बाबांनी फक्त एवढंच म्हटलं, स्वामींचं नाव घे आणि प्रवास सुरू कर. मी गाडीत बसलो. डॅशबोर्डवर स्वामींचा फोटो ठेवला आणि हळूच म्हणालो, श्री स्वामी समर्थ. रस्ता लांब होता, पण मन शांत होतं. गाण्यांपेक्षा स्वामींचं नामस्मरण जास्त सुरू होतं. अक्कलकोट जवळ येताच एक वेगळीच भावना मनात आली. जणू स्वामी स्वतः बोलावत होते. मंदिरात पोहोचलो. गाडी बाहेर पार्क केली आणि थेट स्वामींच्या दर्शनासाठी धावलो. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो आणि नकळत डोळ्यात पाणी आलं. कारण आठवलं, कधी काळी सायकलसाठीही विचार करावा लागायचा आणि आज स्वतःच्या गाडीत बसून स्वामींच्या दर्शनाला आलो होतो. त्या दिवशी एक गोष्ट समजली, मेहनत आपलं काम करते, पण स्वामींची कृपा असेल ना तर अशक्यही शक्य होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.